श्री स्वामी समर्थ. नंदीच्या कानात बोललेली गोष्ट खरी होते का? अरे मित्रा, काल मी मंदिरात गेलो होतो आणि पुजारी म्हणाले की काही इच्छा मनात असेल तर नंदीच्या कानात सांगायची. ती खरी होती म्हणे. हो का रे? मला माहीत नव्हतं. खरंच का अशी इच्छा पूर्ण होते? हे ऐकलं की बहुतेक जण एक क्षण गोंधळात पडतात. काही जण हसतात तर काही जण अगदी श्रद्धेनं मान डोलवतात. पण खरंच नंदीच्या कानात सांगितलेली गोष्ट खरी होते का? यामागे काय तत्त्वज्ञान आहे? केवळ अंधश्रद्धा की आध्यात्मिक संकेत? चला या सगळ्या प्रश्नांचा आपण एकत्रितपणे शोध घेऊया. नमस्कार स्वामी भक्तांनो, मी आपलं सर्व भक्तांचं स्वागत करतो आपल्या देवभक्ती चॅनलवर. मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. नंदी म्हणजे कोण? प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर मुख्य गाभाऱ्याच्या समोर एक मोठ्या काळ्या रंगाचा शांत बसलेला बैल असतो. तो म्हणजे नंदी. तो कोण आहे हे जर विचाराल तर तो फक्त एक बैल म्हणणं हे चुकीचे ठरेल. नंदी म्हणजे शिवाचं वाहन, पण त्याहीपेक्षा जास्त तो शिवाचा प्रमुख भक्त आणि सेवक आहे. पुराणामध्ये सांगितलं आहे की नंदी हे एक अत्यंत तपस्वी आणि शक्तिमान प्राणी होते. त्यांनी कठोर तप करून महादेवाला प्रसन्न केलं आणि त्यांना शिवाचे वाहन होण्याचा मान मिळाला. ते शिवाचे द्वारपाल आणि त्यांच्या सेवा संवादासाठी कायम हजर असलेले एक विश्वासू भक्त आहेत. नंदीच्या कानात गुपित का सांगायचं? आपण शिवमंदिरात गेल्यावर अनेकदा बघतो, भक्त गाभाऱ्यात महादेवाचे दर्शन घेतात आणि मग बाहेर येऊन नंदीच्या कानात काहीतरी कुसपुसतात. काही जण तर अगदी भावूक होऊन बोलतात, काही डोळे मिटून साकडे घालतात. पण आपण असं का करतो? त्यामागचं कारण आहे श्रद्धा आणि प्रतिकारात्मकता. असं मानलं जातं की नंदी नेहमी शिवाकडे तोंड करून बसलेले असतात. ते शिवाचे विश्वासू सेवक आहेत. जे काही आपण त्यांच्या कानात सांगतो ते महादेवाच्या पर्यंत पोहोचवतात. यामागे थोडक्यात कल्पना अशी की देवापर्यंत आपली प्रार्थना पोहोचवायची तर त्यांच्या प्रिय सेवकाकडे ती सादर करायची. हे अगदी आपल्यासारखंच आहे मित्रांनो. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्या विश्वासू व्यक्तीकडे आपल्याला शब्दांची शिफारस करावी लागते. आता हे नेमकं आलं कुठून आणि सुरू कसं झालं? हा एक वैदिक किंवा पुराणकालीन रिवाज आहे की नाही हे स्पष्ट सांगणं कठीण आहे. पण काही पुराणामध्ये नंदीचे महत्त्व मोठ्या आदराने सांगितलेलं आहे. शिवपुराण, स्कंदपुराण आणि लिंगपुराण यांच्यासारख्या ग्रंथांमध्ये नंदीचा उल्लेख आहे आणि त्यांना धर्माचा रक्षक म्हटलेला आहे. त्यात नंदीला संवादक, भक्त आणि वाहक हे तिन्ही स्थान त्यांचे प्रमुख स्थान आहेत. म्हणूनच लोकांच्या मनात अशी धारणा तयार झाली की आपण जे काही बोलतो ते नंदी आपल्या कामनेप्रमाणे शिवापर्यंत पोहोचवतो. हे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यात श्रद्धा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे एक प्रकारचं मानसिक परस्पर संवादाचं साधन आहे. वैज्ञानिकदृष्ट्या याचा अर्थ काय? एखादी गोष्ट खूप श्रद्धेने केली गेली तर तिचा वैज्ञानिक अर्थ शोधण्याचा मोह होतोच. नंदीच्या कानात काहीतरी सांगणं हे केवळ एक धार्मिक क्रिया नाही तर त्यामागे मानसिक प्रक्रिया देखील आहे. फोकसिंग ऑफ इंटेन्शन याचा अर्थ म्हणजे आपल्या इच्छेवर लक्ष केंद्रित करणे असा होतो. जेव्हा आपण मनातली इच्छा किंवा समस्या नंदीच्या कानात सांगतो तेव्हा आपण ती मनापासून आणि एकाग्रतेने सांगतो. हाच तो क्षण जेव्हा आपण आपल्या बोलण्यावर पूर्ण फोकस करतो. याला ॲटो सजेशन म्हणजे नंदीला सांगताना आपण स्वतःलाच एक प्रकारे सजेशन देतो. माझी ही इच्छा पूर्ण होईल, महादेव माझं ऐकतील. ही कल्पना मनावर सकारात्मक प्रभाव टाकते. हे मनावरच्या ताणतणावाला कमी करतं आणि आपला विश्वास वाढवतं. आता रिलीज ऑफ इमोशन म्हणजे मनातलं दुःख, आशा, मागणी हे बोलून दाखवणं. हे एक प्रकारचं मनाचे भावनिक शुद्धीकरण आहे. आपण आपल्या मनातली गोष्ट बोलतो तेव्हा एक प्रकारे आपलं मन हलकं होतं. आता श्रद्धा की अंधश्रद्धा हे प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जातात. हे खरंच आहे का आपण नुसत्या मूर्तीच्या कानात बोलतो? ही अंधश्रद्धा नाही का? पण या प्रश्नाचे उत्तर असे आहे की याचा अर्थ लावणं आपल्या श्रद्धेवर आणि समजुतीवर अवलंबून आहे. जर कोणी अशा कृतीमुळे कोणालाही त्रास देत नसेल, पैसे घेत नसेल, कोणाचीही फसवणूक करत नसेल किंवा स्वतःचं नुकसान करत नसेल तर ती अंधश्रद्धा नाही,
ती श्रद्धा असते. अंधश्रद्धा तिथे असते जिथे अंधपणे विचार न करता किंवा भीतीच्या अधीन होऊन कृती केली जाते. पण जर नंदीच्या कानात सांगताना आपल्या मनात आशा, विश्वास आणि भक्ती असेल तर ती श्रद्धा आहे. ती आपल्याला उभारी देते आणि मानसिक आधारही देते. मित्रांनो, लोकांचा अनुभव काय सांगतो? खूप लोक म्हणतात, मी सांगितलं होतं नंदीच्या कानात आणि खरंच काही दिवसात माझी ती गोष्ट खरोखर घडली. हे ऐकल्यावर प्रश्न पडतो, काय नंदी खरंच महादेवाला सांगितलं असेल? हे खरं असो वा नसो, पण हे लक्षात घेतले पाहिजे की त्या व्यक्तीला त्याचा विश्वास आणि श्रद्धा उपयोगी पडली. त्याच्या मनात त्या इच्छेसाठी पूर्ण विश्वास ठेवून त्याने प्रयत्न केला असेल, देवावर विश्वास ठेवला असेल. हेच खरे परिणामकारक असते. आता यामागे लपलेलं तत्त्वज्ञान बघूयात. नंदीच्या कानात सांगणं ही एक फक्त कृती नाही, त्यामागे अतिशय गूढ तत्त्वज्ञान पण आहे. आता मौनात व्यक्त होणं. देवाजवळ आपण मौनात काहीतरी सांगतो, म्हणजे मनातल्या मनात. हा एक प्रकारे आत्मसंवाद आहे. जेवढा आपण मुखानं बोलतो तेवढेच आपण मनामध्येही बोललेलं प्रभावी असतं. विश्वासू माध्यम. नंदी हे केवळ माध्यम नाही, ते शिवाशी जोडणारा एक सेतू म्हणजे पूल आहेत. त्यांच्याशी संवाद साधणं म्हणजे महादेवाशी जवळीक साधणं होय. भक्ती आणि विश्वास यांचं प्रतीक आहे. जेव्हा आपण एखाद्या मूर्तीच्या कानात सांगतो तेव्हा आपल्या श्रद्धेचा सर्वोच्च टप्पा दिसतो. कोणताही संवाद केवळ भाषेचा नसतो, तो भावनेचाही असतो. काही ठिकाणची विशेषता आपण बघूयात. भारतभर अनेक मंदिरात नंदीच्या कानात सांगण्याची परंपरा जपली जाते. काही ठिकाणी याची श्रद्धा विशेषतः वाढलेली आहे. नंबर 1, श्रीशैलम, आंध्र प्रदेशमध्ये. इथे नंदी मूर्तीजवळ एक विशिष्ट श्रावण स्थान आहे, जिथे लोक कानात सांगण्यासाठी रांगेत उभे राहतात. नंबर 2 आहे काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी. येथे अनेक भक्तगण नंदीला गुप्त प्रार्थना करतात. आणि नंबर 3, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र. नंदीची मूर्ती अगदी महादेवाच्या समोर असल्याने भक्त तीव्र श्रद्धेने कानात सांगतात. आता नंदीला काय सांगावं आणि काय नाही, अनेक लोक विचारतात. नंदीच्या कानात सांगतानाचे काही नियम आहेत का? काही गोष्टींचा विचार करायला हरकत नाही. प्रामाणिक इच्छा असावी. स्वार्थापेक्षा साधना आणि सेवा यावर लक्ष असावं. दुसऱ्यांच्या अहिताची इच्छा करू नये. मोकळेपणाने, शांतपणे, एकाग्रतेने सांगावं. हे काही नियम नाहीत, पण आपल्या मनाची शुद्धता टिकवणं हेच खरे पवित्रपणाचं लक्षण आहे. मग गोष्ट खरी होते का? तर मित्रांनो, आपण एवढी चर्चा केली. नंदी म्हणजे कोण? त्यांच्या कानात का सांगतात? यामागे शास्त्र काय? श्रद्धा की अंधश्रद्धा? सगळं पाहिलं. आता प्रश्न उरतो, नंदीच्या कानात सांगितलेली गोष्ट खरीच होते का? याचं उत्तर एकदम स्पष्ट आहे, हो, खरी. जर ती श्रद्धेने, विश्वासाने आणि प्रयत्नांनी सांगितली असेल तर ती गोष्ट खरीच होते. कारण देवावर विश्वास ठेवून नंदीला सांगितलेली इच्छा आपल्याला प्रयत्न करण्याची ऊर्जा देते आणि तेव्हा महादेवही आपल्या मनपूर्वक इच्छा पूर्ण करतात. मित्रांनो, आधुनिक काळात आपण तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान यावर खूप विसंबून गेलो आहे. पण तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक श्रद्धेचा कोमल कोपरा असतो, जो अशा परंपरा जपतो. नंदीच्या कानात सांगणं म्हणजे केवळ गूढ कृती नाही, तर ती एक मन, भक्ती, विश्वास आणि देवाशी संवाद साधण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. तेव्हा पुढच्या वेळी मंदिरात गेलात तर महादेवाला साष्टांग नमस्कार करून नंदीच्या कानात हळूच तुमच्या मनात ती गोष्ट सांगा. कदाचित ती खरी होईल किंवा कदाचित तुम्ही तिच्या पूर्ततेकडे एक पाऊल पुढे टाकाल. हर हर महादेव. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया आपल्यासोबत अशाच एका आध्यात्मिक प्रवासात. धन्यवाद.